प्रश्न पहिला, मराठी भाषेत पहिला शिलालेख कुठे आहे? सर, पहिला शिलालेख हा, श्री चामुंडाराये करवियले हा पहिला शिलालेख आहे. कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ या गावामध्ये जे पहिले जैन तीर्थकर होते वृषभदेव, त्यांचा मुलगा गोमटेश्वर याची मूर्ती आहे तिथे. त्यांच्या पायाशी असं लिहिले, श्री चामुंडाराये करवियले गंगराजे सुत्ताले करवियले. व्हेरी गुड. पण सर, आत्ता अशी सिच्युएशन आहे की म्हणजे त्यानंतर अलिबागमधल्या आक्षी गावामध्ये त्याच्याही पूर्वीचे काही शिलालेख सापडले आणि आता त्याच्यावरनं वाद चालू आहे की नक्की कुठला शिलालेख सगळ्यात जास्त जुना आहे. प्रश्न दुसरा, रवी किरण मंडळाची सुरुवात कोणी आणि कुठे केली? अभिमन्यू सर, गणपती मंडळाविषयी काय विचारतात? दिस इज नॉट फेअर यार, यावरनं आक्षेप घेतला पाहिजे. थांब, घेऊन आलो. दिल्ली उद्या सुरता आंबा जरा. याचा मराठी साहित्याशी काहीतरी संबंध असणार. अभिमन्यू सर मुद्दाम नाही करणार असं बघ. हो, काय कुठे जायचंय? कुठे? अहो, ती माझी मुलगी आहे ना, इथे कॅन्टीनमध्ये काम करते. तिची स्कॉलरशिपची तोंडी परीक्षा आहे हो. घरी राहावं नाही म्हणून मला बघायचं ती काय होत. नाही 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 नाही, परीक्षा असलं म्हणून काय झालं? विदाउट परमिशन तुम्हाला असं आज जाता येणार नाही आणि सोडता येणार नाही. असं काय करता? ऐका ना माझं. नाही नाही, ए अरे भाऊ, गाडी इथे लावायची जागा आहे. काही गोष्टी ना इतक्या ठळकपणे मनावर कोरल्या गेलेल्या असतात की 25 वर्षानंतर देखील त्या दिवसाच्या तशा आठवतात. कोणा रे? काय केलंस तू? काय केलंस तू? माधव जुलियन. हे त्यांचं खरं नाव आहे? नाही, त्यांचं पूर्ण नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. एकोणीसशे 20च्या काळामध्ये कवी यशवंत आणि कवी ग. माडखोलकर हे त्यांचे साथीदार होते. या सगळ्यांनी मिळून या रवी किरण मंडळाची स्थापना केली होती. तेव्हा कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ज्या ज्या साहित्यिकांनी प्रयत्न केलेत ना, त्यामध्ये या तिघांचा सगळ्यात जास्त मोठा वाटा होता.
काका तुम्ही इकडे काय होतंय का तुम्हाला? नाही नाही ते गौरीच्या स्कॉलरशिपची परीक्षा आहे ना, ती तोंडी परीक्षा मला बघायची होती. हा अहो ती सुरू झाली वरच्या महिन्यात. एक काम करा, तुम्ही चला माझ्याबरोबर, मी चालेल चाललो ते. हा या. आता तिसरा प्रश्न, गीत रामायण कोण? ग दी माडगुळकर. प्रश्न आधी पूर्ण ऐकायचं आणि मग उत्तर द्यायचं. प्रश्न असा आहे, गीत रामायण हे कुठल्या छंदात किंवा वृत्तात? गीत रामायण. ही चिटिंग आहे. तिला उत्तर येत आहे म्हटल्यानंतर यांनी प्रश्न बदलला. वाव अभि, दॅट्स ग्रेट. दे से एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि का माहिती नाही, पण तू या गौरीची स्कॉलरशिप लिटरली एखाद्या वॉर सारखी मनावर घेतलीस. फॅन्टॅस्टिक. तेव्हा गौरी, बरं काका मी चहा घेऊन येतो, तुम्ही थांबा इकडेच. हा ते बरोबर. एक मिनिट. हे आहे ना, हे इथेच राहते. हा बप्पा गौरीने पाहिलं ना का तिला कळेल की तिचे बाबा आलेत म्हणून. हा ठीक. काय सर, म्हटलं होतं ना मी, भल्या भल्यांना घाम फुटतो अभिमन्यू सरांसमोर. सर चहा. सर नक्की बाबा आले असणार. थँक्यू बाबा. तुम्ही आणि बाप्पा नेहमी माझ्या मदतीला धावून येता. लक्ष नसेल तर आपण थांबूया का परीक्षा? नाही आहे, माझं लक्ष आहे. सर, मूळ वाल्मिकी लिखित जे रामायण आहे ते अनुष्ठुप छंदात लिहिलंय. म्हणजे वाल्मिकींनी जेव्हा क्रौंच वधाचा प्रसंग पाहिला त्यावेळेस त्यांना अनुष्ठुप छंद सुचला आणि त्याच्यावरनं त्यांनी त्यामध्ये ते रामायण लिहिलं. पण गीत रामायणामध्ये कुठलाही एक वृत्त किंवा छंद असं नाहीये. आणि सर त्यामध्ये वेळ संपली. पण सर मी उत्तर देतेय. मी आधीच सांगितलं होतं, एकदा वायवा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फक्त उत्तर देण्यासाठी तोंड उघडायचं, वाद घालण्यासाठी नाही. काका शांत. मराठीत ना एक म्हण आहे, अंतरुण पाहून पाय पसरावे. ऐपत नसेल, झेपत नसेल तर कशाला जन्माला घालायची मुलं? कॅन्टीन मध्ये काम करायला आलीस ना, तिथेच काम करायचं. बाहेर डोकावण्याची हिम्मत करायची नाही. हा बाबा, ज्या बोर्ड समोर तुमचा अपमान झालाय ना, त्या बोर्डावर एक दिवस तुमच्या गौरीचं नाव असेल. चला. पण सर ऐका. एक मिनिट अभिमन्यू सर. लेट हर फिनिश. सर पण तिला तिचं वाक्य तर पूर्ण करू द्या. गौरी, काय म्हणायचं तुला? बोल. मी हेच सांगत होते की
गीत रामायणामध्ये कुठलाही एक छंद किंवा कुठलाही एक वृत्त असं नाहीये. गीत रामायणामध्ये 56 गाणी आहेत आणि या 56 गाण्यांना वेगवेगळ्या वृत्तांमध्ये बसवलं गेलंय. जसं की मंदाक्रांता, वसंत तिलका, आणि या 56 गीतांना सुधीर फडकेंनी वेगवेगळ्या रागांमध्ये बसवले. गौरी, मी जाहीर करतो, तुला शिष्यवृत्ती मिळाली आहे. मला ना पक्की खात्री होती तू नक्की पास होशील. आता अजिबात मागे हटायचं नाहीये. खूप अभ्यास करायचा आणि खूप मोठं व्हायचं. हा आणि आधी तोंड गोड कर. बाबा अहो आधीच. मग मला आधीच माहित होतं बाप्पा माझ्या गौरीच्या पाठीशी उभा आहे ते. हा आधी तोंड तुमचं गोड करणार आहे. मे आय कम इन सर? सर, तोंड गोड करा आणि थँक्यू सो मच. ही जी परीक्षा मी पास झाली आहे ना, ही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाली आहे. कारण तुम्ही मला उर्मी दिलीत. मला जेव्हा कळलं ना की तुम्ही माझं नाव दुसऱ्या कॉलेजमध्ये रेकमेंड केलंय, तेव्हाच मी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी ही स्कॉलरशिप मिळवायची. कारण माणसाचा रस्ता जितका कठीण असतो तितकीच त्याची जिद्द वाढत जाते. माझी जिद्द वाढवल्याबद्दल खरंच थँक्यू. मॅडम, पुरणपोळा आहे खास तुमच्यासाठी. थँक्स, पण मी बाहेरचं काही खात नाही. मॅडम, बाहेरच्या नाही आहेत, घरच्या आहेत. आईने अगदी प्रेमानं केलं. आनंदाचा क्षण आहे ना तिच्यासाठी. तिच्या मुलाच्या परीक्षेत तेवढे अडथळे आले, इतके नियम आडवे आणले गेले, इतका त्रास झाला, पण तरी सुद्धा त्याने अगदी जिद्दीने आपला पार्ट टाइम जॉब सांभाळून शिष्यवृत्ती मिळवली. म्हणून केलंय, अगदी कौतुकाने. प्लीज द्या ना मॅम. द्यायला म्हटलं देखील की माझ्या यशात प्रिन्सिपल मॅमचा अगदी सिंहाचा वाटा आहे. माही, अभिमन्यू नाव आहे ना तुझं? महाभारतातल्या अभिमन्यूची गोष्ट माहितीये का तुला? तसंच होणार आहे तुझं. चक्रव्यूहात सापडलायस. इथनं बाहेर पडता येणार नाही. इथेच तळमळत राहशील. सर, हात पुढे करताय ना? पुन्हा एकदा थँक्यू सो मच सर. आता आपण वर्गात भेटूयात. अभिमन्यू सर, तुमच्याकडनं शिकायला मला खरंच खूप आवडेल. तुम्ही ना जरा जास्तच ताणताय बरं का. आता सगळे सांगा ना काय चाललंय. अहो, उघडा ती पट्टी आता. असं तूच बघ तुझ्या डोळ्यांनी.
ही शपथ. बाबा हो, काय आहे हे सगळं? आणि हे आमच्या गौरीचं गिफ्ट. काय आहे? ही 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 पाटी ही माझी पाटी आहे. तुम्ही इतकी वर्ष सांभाळून ठेवली होती. गौरी, तुझ्या बाबांना तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं किती कौतुक असतं माहितीये ना. अगं, 10वीच्या निकालानंतर ही पाटी कोणा गरजवंताला देऊन टाकू असं म्हटलं होतं मी. तो म्हणे नाही. 10वी पर्यंतच्या गणिताचा सगळा रफ वर्क ह्याच पाटीवर गौरीने केलंय. म्हणून ही खूप महत्वाची आहे. थँक्यू बाबा. आणि हे मोदक तू म्हणाली होतीस ना बापाला. थोडी जिंकवायची आहे. क्रिकेटची मॅच वगैरे होती का? ए जॅकी, काय तमाशा आहे? कशाला वाजवतोस बँड तू? तुझे पैसे दिलेत ना आम्ही. हो बाबा, मी काय फक्त पैसे मागायला येतो का? अहो, गौरीला स्कॉलरशिप मिळाली. आपल्या स्कॉलरशिप आहे का नाही? मला कळलं तसं लगेच आलो इकडं. बाबा, कदर आहे आपल्याला तिच्या टॅलेंटची. कदर आहे का नाही? हा, हे काय हे काय गिफ्ट वगैरे दिलं काय कोणी? काकांनी दिले. काकांनी दिले. वाटलंच मला. काय बाबा, अहो मला सांगा, पोरं आजकाल टॅब बी वर शिकतात. ऍडव्हान्स झाले सगळे. आणि तुम्ही आज राव पाटी पेन्सिल घेऊन बसलाय. सोडा ते. गिफ्ट कसं पाहिजे? एकदम स्पेशल. कसं स्पेशल. कॉंग्रॅच्युलेशन हा गौरी. सोन्याचे कानातले? नाही यार, काही नको. सोन्याचे कानातले कशाला आणलेस? अहो काय आई, अहो एवढी सोन्यासारखी मुलगी आहे तुमची, मग तिला स्पेशल गिफ्ट नको का? मला सांगा, अख्ख्या फॉरेनमध्ये एकटी पास झाली स्कॉलरशिपला. मी ऐकलं ते कुठल्या तरी सराबिरांना हारून पण आले म्हणे. मला सांगा, स्पेशल गिफ्ट पाहिजे का नाही? अरे हवंच की. आणि भाऊजी, आपली ऐपत नाहीये गौरीचं कौतुक करायची. अहो, कोणी येऊन दारात एवढं स्पेशल गिफ्ट देऊन कौतुक करते तर करू देत की. हेच सांगतंय. सोड एक मिनिट. थँक्यू, पण मला नकोय तुझं गिफ्ट. त्याचं काय ना जॅकी, गिफ्टची ना किंमत नसते बघायची, त्याचं मोल बघायचं असतं. आणि माझ्यासाठी हे गिफ्ट लाख मोलाचं.
कारण माझ्या आई बाबांनी ही जी पार्टी दिली आहे ना, त्याच्याशी माझ्या भावना जोडल्या गेल्या. आणि तसं पण आमच्याकडे ना शिक्षणाला, ज्ञानाला जास्त महत्त्व दिलं जात. कशाला एवढे महागडे गिफ्ट आणत बसलास तू? हा, ठीक आहे. काय म्हणतात ते ज्ञानाचं कौतुक बिवतुक करायला झालं होतो. ठीक आहे पण येतो मी, राहू दे, बाय. जॅकी, 1 मिनिट. अरे, आम्ही गरीब जरी असलो ना तरी आमच्याकडे आनंद साजरा करायची पद्धत आहे. घे ना, घे. आम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी पुरतात. त्याच्यासाठी या ढोल ताशांची गरज नाहीये. तोंड गोड कर. चल रे.